जर बोलायचं झालं तर आपल्या आज घरातच कारण आपल्या पिंपळगावला पुंडलिक अण्णांनंतर पहिल्यांदा उमेदवारी जर कोणी दिली असेल ती संजीव भाऊच्या रूपाने आशाताईंनी दिली. आशाताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. कारण तुम आगे बढ़ो. गावचा विकास आहे. गावचा विकास करत असताना नंदू शेट्टी सांगितले की एमआयदेव मंडळ असेल 1 कोटीचा निधी असेल. त्याच्या आधी आपलं जर हे जर पाहिलं दवाखाना आम्ही सरपंच असताना कुणी दिला तर 1.5 कोटीचा दवाखाना ताईंनी दिला. किती काम आहे जेव्हा जेव्हा लागेल वायरमॅनची अडचण असेल कोणती अडचण असून तालुक्यात आम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नंदू शेट्टी सांगितलं मी राष्ट्रवादीचा गणप्रमुख आहे आणि युवकचा अध्यक्ष आहे. पण संजूभाऊला उमेदवारी दिली. गाव एक झालं. गावाने सगळ्यांनी मिटिंग लावली आणि गावाने एक मोठी पाठिंबा दिला की आपण आपलं काम करायचं. शेवट गावचा उमेदवार आहे महिला आपल्या ताईंनी जे असं सांगितलं का तुम्हाला जे जे लागेल मी आता काही आमदारकी लढायची नाही काय नाही. लाची इलेक्शन आहे 25-26 गावांचा मला विकास करायचा आहे आणि 25 वर्षाचा विकास करायचा आहे. हे आम्हाला ताईंनी बोलवलं. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आम्ही जिल्हा परिषदेला गेलो. मी ताईंबरोबर 100 वेळा गेलो जेडपीला. जरी विरोधात होतो पण ताईंबरोबर गेलो. जी काम लागत अधिकारी गेले ना असे तानकने उठून उभे राहतात. ताई गेलं कोणताही अधिकारी असू ती पावर ताईंमध्ये. आणि जेव्हा दत्ता मामा भरणे होते अनिल शेठ खानगे या ठिकाणी आई आम्ही द्राक्षच्या निमित्ताने गेलो. ते म्हटले आशाताई तुमची कामाची बाई तिला निवडून द्या. याला झाले वर्ष. आणि त्याच्या आधी राजू पाटील आम्ही एकदा गेलतो. मला ताईंचा लय वेळा अनुभव आलाय कारण बऱ्याच वेळा कामांच्या निमित्ताने आम्ही गेलो पण आनंद ती मला घेऊन जायची. ते म्हणायचे हा राष्ट्रवादीचा आहे पण काम नाही आलं मागे घेतो. मी त्याला म्हणायचं मी राष्ट्रवादीचा असू द्या मी काम आमच्या लोकांसाठी मागे येतो माझ्यासाठी नाही मागे. शेवट काम द्यायचं काम त्या माणसांनी केलं. इथून पुढे सुद्धा आपण त्यांची जाण ठेवली पाहिजे या मताचा मी आहे. शेवट जो देतो त्याबद्दलचं आपण गुणगान गायलं पाहिजे. ताई तुम्ही आमचा गावचा उमेदवार दिला. आम्ही सर्व मंडळी आज तुमच्या पाठीशी. गावात मिटिंग झाली किती वेळा त्यांनी सांगितलंय घरचं. हा गांधळे मामा आहेत. गांधळे मामांच्या ग्रामपंचायतला माझी मिसेस होती ग्रामसेवकी. लग्न झाल्यावर तिकडे होती. मी आपल्या इकडे घेतली ना जुन्नरला. आणि ताई म्हणल्या तिथं वाद निर्माण झाला. ग्रामपंचायत बॉडी बदलली कोणत्या याची तर तिथं बॉडी आणि जो जुना ग्रामसेवक असतो कारण तो शेवट जुन्या विचाराचा असतो आणि त्याच्यात वाद व्हायला लागले. ताई म्हटल्या काय करायचं. अहो म्हणजे तुम्ही त्या भागातले नेतृत्व करीत होता ना. मग ताई ते म्हणले बाबा काय करायचं रे. मी म्हटलं ताई बघा तू वाद मिटत असेल ना बदली करून द्या. ताईने एका दिवसात मी नेमकी पुण्याला फॅक्टची 31 मार्चला माझी पूजा होती आणि 30 मार्चला बदलीला गेलो. ताईनाने एका दिवसात मिसेसची बदली केली. मुलांच्या शाळेमुळे आज मी तिकडे गेलो. चांगला सुखी आहे माझी मिसेस. कुटुंब चांगले ही पुण्य ताईची. शेवट ज्यांनी केलं त्याबद्दल बोललो पाहिजे या मताचा आपण आहे. आणि ताई पुन्हा एकदा शब्द देतो आमच्या महिला भगिनींनी सुद्धा या ठिकाणी तुमच्या या ठिकाणी कारण जी कामाचा माणूस आहे त्याबद्दल बोललोच पाहिजे. आणि वाणी साहेब आपण जेव्हा जेव्हा पाहतो ताईंनी जेव्हा वेळ आली कोणत्याही गरीब भाऊ शेवट पैसे येतील जातील तुम्हाला कोण देतील घ्या मी म्हणणार नाही पण ताईसाठी आपण पुन्हा एकदा एकत्र येऊ एवढंच या ठिकाणी शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.